हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. तर स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आज सकाळी लवकर उठले होते कारण की आज परत मला जायचं होतं डॉक्टरकडे. माझ्या डोक्याची थोडी एक टेस्ट पेंडिंग होती, त्यासाठी मला केस वगैरे धुवून बोलवलं होतं. तर चला आता मी निघाली आहे डॉक्टरकडे जायला. तर रिक्षात बसली आणि मी सुद्धा निघाली हॉस्पिटलला. आणि सकाळीच आरेचं वातावरण म्हणजे खूप छान असतं. तर हॉस्पिटलमधून निघाले आणि डायरेक्ट मी यांना भेटले. इथे नाश्ता करायला थांबलो होतो आम्ही दोघीसुद्धा. त्यांच्यासाठी मिसळपाव आणि माझ्यासाठी त्यांनी मसाला डोसा मागवला होता. तर या तुम्ही पण नाश्ता करायला. खाता खाता मी माझ्या डोक्याची टेस्ट कशी झाली हे त्यांना मी सांगत होते. आणि त्यानंतर आम्ही दोघे परत निघालो कामावरती जायला. मला सोडून ते परत निघाले त्यांच्या कामावर आणि मी सुद्धा क्लिनिकला पोचले आणि देवाला फुलं वगैरे लावून घेतली. आणि आज काही काम जास्त नव्हतं म्हणून घरीसुद्धा लवकर आले. घरी लवकर आलो आणि आज आम्ही मामाच्याच घरी जेवायला बसलो होतो सगळेजण, कारण की सेजलसुद्धा माहेरी आली होती पाहुण्या. जेवण वगैरे थोडा टाईमपास केला आणि परत संध्याकाळच्या ड्युटीला आम्ही निघालो. आमचा दिवसभर हेच असतं, काम घर काम हेच चालू असतं. त्यानंतर रात्री घरी आलो, जेवण वगैरे बनवलं. आणि हे बघा, हे दररोजचं माझं इंजेक्शन मला घ्यावं लागतं. तर दररोज संध्याकाळी कामावर जायच्या आधी हे मला इंजेक्शन देऊन जातात. तर हेच माझे डॉक्टर आहेत. सुरुवातीला त्यांना व्यवस्थित जमत नव्हतं, पण आता त्यांना चांगलीच प्रॅक्टिस झाली इंजेक्शन द्यायची. पण कधी कधी रडवतात सुद्धा मला, ते खूप दुखतं तो इंजेक्शन. पण काय करू नाही शकत, बाळासाठी घ्यावंच लागणार आहे सगळं. जे इंजेक्शनची प्रीक दुखत नाही, पण ते इंजेक्शन आतमध्ये गेल्यावरती खूप दुखतं. जेव्हापासून प्रेग्नन्सी कन्फर्म झाली आहे तेव्हापासून हे इंजेक्शन माझे स्टार्ट झालेले आहेत. ते आतापर्यंत मी घेते, अजून थोडे दिवस मला कंटिन्यू करावे लागणार आहेत. आणि आज जेवायला बनवलं होतं डाळ भात आणि चिकन फ्राय. तर या तुम्ही पण जेवायला. जेवण वगैरे हे पण निघाले कामावर जायला. तर चला आजचा व्लॉग इथेच एंड करते. बाय, गुड नाईट.